तर डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच यालाच आपण नरेशन या टॉपिकच्या नावाने देखील ओळखत असतो. तो पहिल्यांदा डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच म्हणजे नेमकं काय असतं ते समजून घेऊयात. बघा मी तुमच्याशी बोलते, सो डायरेक्टली मी बोलते, बरोबर? पण आपल्यात जे झालेलं बोलणं आहे ते तुम्ही कुठल्यातरी दुसऱ्या व्यक्तीला सांगणार, की मॅडम असं म्हटल्या होत्या. हे काय झालं तुमचं इनडायरेक्ट स्पीच झालं. भरपूर विद्यार्थी मित्रांना डायरेक्ट, इनडायरेक्ट स्पीच जे आहे ते फार कठीण वाटत असतं. ज्याप्रमाणे व्हॉईस खूप ईझी पद्धतीने मी तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे याआधीही. तसंच नरेशन सुद्धा आहे. सगळ्या गोष्टी तिथेच असतात. फक्त थोडीशी जुळवाजुळव करावी लागते. व्हॉईसपेक्षा डायरेक्ट, इनडायरेक्ट स्पीचमध्ये थोडंसं मेहनत आपल्याला जास्त घ्यायची असते. प्रॅक्टिस थोडीशी जास्त करायची असते. थोडेसे रूल्स पण इथे एक्स्ट्रा आहेत. बट जर तुम्ही एकदा व्यवस्थित शिकून घेतला, तर कुठल्याही प्रकारची अडचण तुम्हाला येत नाही. आधी डायरेक्ट स्पीचचं जे सेंटेन्स आहे, त्या सेंटेन्सची आपण ओळख तर करून घेऊयात, की नेमकं त्याच्यामध्ये कुठले-कुठले कार्यकर्ते असतात. बरोबर ना? एक सिंपलचं सेंटेन्स दिलंय, "सीता सेड टू गीता, आय नीड यू." तर याच्यामध्ये जो काही सीता आहे, ओके, हा बोलणारा आहे मित्रांनो. त्याला तुम्ही रिपोर्टर म्हणू शकतात किंवा त्याला तुम्ही काय म्हणू शकतात, सब्जेक्ट म्हणू शकतात. ओके. कर्ता आहे, तो बोलणारा आहे. कोण असतो हा? जो सगळ्यात सुरुवातीला येतो ना, त्याला आपण म्हणतो, की हा बोलणारा असतो. काय असतो हा? बोलणारा असणार आहे. सब्जेक्ट झाला. सेड टू इथे दिलेला आहे. सेड टू इथे कसलं काम करतोय? रिपोर्टिंग वर्बचं. जसा सेड टू इथे आलेला आहे ना, तसा रिपोर्टिंग वर्ब म्हणून वाक्यामध्ये अजून कोण-कोण येऊ शकतो? तर से येऊ शकतो. लक्षात घ्या. रिपोर्टिंग वर्ब म्हणून वाक्यात कोण येऊ शकतो? से येऊ शकतो. सेज येऊ शकतो. त्यानंतर बघा शाल से येऊ शकतो. ओके. विल से येऊ शकतो किंवा सेड पण येऊ शकतोय. त्यानंतर जे काही येणार आहे, तर याला म्हणतो आपण लिसनर. ओके. किंवा याला आपण ऑब्जेक्ट पण म्हणू शकतो. आता हा कोण असतो? तर जो बोलतोय. ओके. जो बोलतोय तो रिपोर्टर झाला, सब्जेक्ट झाला. पण लिसनर म्हणजे काय असणार आहे? तर हा ऑब्जेक्ट आहे. हा कोण असणार आहे? ऐकणारा आहे. आणि जे वाक्य सब्जेक्टच्या तोंडातून निघालेलं आहे, जे वाक्य सब्जेक्टच्या तोंडातून उद्गारले गेलेले आहे, तर ते वाक्य आपण इथे कॉमा देऊन डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये लिहितो. त्याला म्हणतो आपण रिपोर्टेड स्पीच. आता जेव्हा कर्त्याच्या तोंडातून निघालेलं वाक्य हे विधानार्थी असेल तर इथे प्रश्न सॉरी इथे फुल स्टॉप. जर ते प्रश्नार्थी असेल तर प्रश्नचिन्ह द्यावं लागतं. एक्सक्लेमेटरी असेल तर एक्सक्लेमेटरी तुम्हाला तिथे एक्सक्लेमेशन मार्क द्यावा लागतो. उद्गारवाचक द्यावं लागत असतं. तर ही झाली बेसिक माहिती. आता प्रश्न असा असतो टेन्स बद्दलचा. ओके. व्हॉईसमध्ये कुठल्याही वाक्याचा म्हणजे ॲक्टिव्हचं पॅसिव्ह करायचं असेल, ओके. व्हॉईसमध्ये ॲक्टिव्हचं पॅसिव्ह करायचं असेल अथवा पॅसिव्हचं ॲक्टिव्ह करायचं असेल, टेन्स बदलत नाही. हे क्लिअर आहे. पण डायरेक्टचं इनडायरेक्ट स्पीच करत असताना टेन्स मात्र बदलला जातो. पण याच्या पण काही कंडिशन्स आहेत. टेन्स केव्हा बदलायचा असतो? जेव्हा वाक्यामध्ये रिपोर्टिंग व्हर्ब म्हणून कोण येणार? जेव्हा वाक्यामध्ये रिपोर्टिंग व्हर्ब म्हणून सेड किंवा सेड टू येणार. कोण येणार? जेव्हा रिपोर्टिंग वर्ब म्हणून सेड किंवा सेड टू येणार, तर तेव्हाच काय करतो आपण? वाक्याचा टेन्स जो आहे, तो आपण चेंज करतो. आलं लक्षात? तेव्हाच काय करतो? वाक्याचा टेन्स आपण बदलतो. मग आता तुम्हाला डायरेक्टचं इनडायरेक्ट स्पीच जेव्हा करायचं असतं, तर ह्या रिपोर्टिंग वर्बमध्ये सुद्धा ओके, हे डायरेक्टचं सेंटेन्स दिलेलं आहे, डायरेक्ट स्पीचचं दिलंय. याचं इनडायरेक्ट स्पीच करायचं असेल, तर रिपोर्टिंग वर्बमध्ये सुद्धा काय होत असतात? बदल जे आहेत ते होत असतात. ओके. मग ते बदल कसे होतात रिपोर्टिंग वर्बचे ते बघूयात. बघा, तुम्हाला जर सेंटेन्स जे आहे ते वाक्याचे प्रकार सगळे इथे मी लिहून दिलेले आहेत. जर सेंटेन्स तुमचं असर्टिव्ह असेल, असर्टिव्ह सेंटेन्स म्हणजे विधानार्थी वाक्य. विधानार्थी वाक्यामध्ये जर से, सेज
किंवा सेड असेल तर इनडायरेक्ट स्पीच मध्ये कुठल्याही प्रकारचा बदल जो आहे तो त्या ठिकाणी होत नाही. जर तुमचं सेंटेन्समध्ये रिपोर्टिंग वर्ब सेड टू आलेला असेल विधानार्थी वाक्यामध्ये, त्याचं मात्र तुम्ही काय करतात? टेल करतात. ओके? जर सेज टू आलेला असेल, त्याचं इनडायरेक्ट स्पीच मात्र काय करतात तुम्ही? टेल्स करतात. जर वाक्यामध्ये सेड टू आलेला असेल, ओके, तर त्याचं काय करतात तुम्ही? टोल्ड करतात. त्याचं काय करतात? टोल्ड करतात. मग लक्षात घ्या, जर वाक्य इंटेरोगेटिव्ह असेल, जर वाक्य तुमचं प्रश्नार्थी असेल आणि प्रश्नार्थी वाक्यामध्ये जर रिपोर्टिंग वर्ब सेड टू आला, तर त्याचं तुम्ही आस्क किंवा इन्क्वायर्स करणार आहात इनडायरेक्ट स्पीचमध्ये. जर सेज टू आलेलं असेल, तर तुम्ही त्याचं आस्क किंवा इन्क्वायर्स करणार आहात. जर वाक्य सेड टू असेल, तर त्याचं तुम्ही आस्क्ड किंवा इन्क्वायर्ड करणार. आलं लक्षात? बरं, बघा. वाक्य जर इम्परेटिव्ह असेल, इम्परेटिव्ह म्हणजे आज्ञार्थी असेल आणि जर सेड टू येत असेल डायरेक्ट स्पीचमध्ये, तर इनडायरेक्ट स्पीचमध्ये तुमचं ऑर्डर्ड, इन्स्ट्रक्टेड, वॉर्न्ड किंवा काय होत असतं? कमांडेड होत असतं. जर तुमचं सेंटेन्स इम्परेटिव्ह आहे, विनंती दर्शवलेली आहे, तर तिथे तुम्ही सेड टू चं काय करू शकतात? इनडायरेक्ट स्पीचमध्ये रिक्वेस्टेड, आर्ग्यूड आणि प्लीडेड करू शकता. जर वाक्य तुमचं इम्परेटिव्ह असेल, लेट्स किंवा लेटस असेल, तर तुम्ही सेड किंवा सेड टू करू शकता. ओके? सेड आणि सेड टू असेल, तर इनडायरेक्ट मध्ये सजेस्टेड आपलं होतं. तर जे रिपोर्टिंग वर्ब आहेत मित्रांनो, त्या याप्रमाणे चेंज होत असतात. तर डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच हा असा पार्ट आहे, की तो तुम्हाला तुकड्या-तुकड्यांमध्ये शिकावा लागतो. कारण एकाच लेक्चरमध्ये सगळं काही लक्षात येऊन जाईल असं नाहीये. तर याला आपण पार्ट्समध्ये स्टडी करणार आहोत. फर्स्ट पार्ट, सेकंड पार्ट आणि थर्ड पार्ट. 3 पार्टमध्ये तुमचं नरेशन चॅप्टर होत असतं. मग आता इथे एक मुद्दा लक्षात आला, की व्हर्ब बदलतो. ओके, तो कसा बदलतो हे मी तुम्हाला सांगितलंय. दुसरा आहे, की वाक्याचा टेन्स बदलतो हे सांगितलं. केव्हा बदलतो? जेव्हा रिपोर्टिंग वर्ब कोण असेल आलेलं, जेव्हा रिपोर्टिंग वर्ब सेड किंवा सेड टू असेल, तेव्हा वाक्याचा टेन्स बदलतो. मग ते टेन्स कसे बदलतात हे तुम्हाला इथे लक्षात येईल. ठीक आहे? म्हणजे जर तुम्हाला सिंपल प्रेझेंट टेन्स दिलेला असेल, डायरेक्ट स्पीचमध्ये बघा याच्या ट्रिक्स सांगणार आहे मी तुम्हाला. तर इनडायरेक्ट स्पीचमध्ये तुम्ही काय करणार आहात? त्याचं सिंपल पास्ट करणार आहात. सिंपल पास्ट जर डायरेक्ट स्पीचमध्ये दिलेला असेल, तर त्याचा इनडायरेक्टमध्ये काय करणार आहात? पास्ट परफेक्ट करणार आहात. पास्ट परफेक्ट जर डायरेक्टमध्ये दिलेला असेल, तर त्याचं काय करणार? नो चेंज. मला माहिती आहे हा चार्ट बघून टेन्शन आलं असेल, की "अरे बापरे! एवढं लक्षात ठेवायचंय, एवढं पाठांतर आहे." अजिबात नाही. टेन्शन घेऊ नका. एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, ट्रिक्स सांगणार आहे याची. जर वाक्य प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये असेल, म्हणजे आम्ही जर प्लस आयएनजी असेल डायरेक्ट स्पीचचं, इनडायरेक्ट स्पीच करताना पास्ट कंटिन्युअस, डायरेक्ट स्पीचचे वाक्य पास्ट कंटिन्युअस मध्ये असेल, तर इनडायरेक्ट स्पीच करताना पास्ट परफेक्ट कंटिन्युअस, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस मध्ये वाक्य असेल, त्याच्यामध्ये काय होतो? नो चेंज. जर वाक्य हे प्रेझेंट परफेक्ट मध्ये असेल डायरेक्ट स्पीचचं, इनडायरेक्ट स्पीच मध्ये काय होतं? पास्ट परफेक्ट. पास्ट परफेक्ट मधलं वाक्य असेल तर त्याच्यात काय होणार आहे? बरं. जर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस मधलं वाक्य असेल तर त्याचं काय करणार? पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. आणि पास्ट परफेक्ट कंटिन्युअस असेल तर त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल जो आहे तो होत नाही. तर हे लक्षात घेणं गरजेचं आहे. क्लिअर? मग आता इथे लक्षात ठेवायचं काय? तर बघा इथे प्रेझेंट तुम्हाला दिसतोय. जर प्रेझेंटचं वाक्य तुम्हाला इथे दिलेलं आहे, तर त्याचा काय करणार आहात तुम्ही? पास्ट करणार आहात. सिंपल प्रेझेंट आहे, सिंपल पास्ट झाला. प्रेझेंट कंटिन्युअस आहे, पास्ट कंटिन्युअस झाला. प्रेझेंट परफेक्ट आहे, पास्ट परफेक्ट झाला. ओके. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस आहे, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस झालाय. मग आता लक्षात घ्या, जर पास्टचं वाक्य तुम्हाला इथे दिलेलं आहे, ओके. सिंपल पास्टचं तर काय होणार? पास्ट परफेक्ट.
पास्ट कंटिन्युअस आहे, पास्ट परफेक्ट, पास्ट परफेक्ट आहे. ओके, पास्ट परफेक्ट आहे. म्हणजे पास्टचं जर वाक्य तुम्हाला देताय, तुम्ही काय करताय? पास्ट परफेक्ट. आणि जर पास्ट परफेक्ट आलेला आहे शेवटी, ओके, पास्ट परफेक्ट आलेला आहे शेवटी, तर त्याचा टेन्समध्ये बदल होत नाही, हे लक्षात ठेवा. म्हणजेच काय लक्षात ठेवायचं मित्रांनो, जर प्रेझेंटचं वाक्य दिलेलं असेल, तर त्याचा काय होतो? पास्ट होतो. पास्टचं वाक्य दिलेलं असेल, तर त्याचा काय होतो? पास्ट परफेक्ट होतो. ओके, आणि पास्ट परफेक्टचं वाक्य दिलेलं असेल, तर त्याच्यामध्ये कुठलाही चेंज जो आहे, तो होत नाही. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मग पुढे बघा, आता हे सेंटेन्सेस डायरेक्टली प्रॅक्टिससाठी घेतलेले. इथे पण एक लक्षात ठेवायचं, हे जे रिपोर्टेड स्पीच आहे, ओके, हे काय आहे? हे रिपोर्टेड स्पीच दिलेले आहे. ओके, मग रिपोर्टेड स्पीचमध्ये जर फर्स्ट पर्सन येत असेल, ओके, आता फर्स्ट पर्सन कोण असतो? आय आणि वी असतो. तर तो चेंज होतो सब्जेक्ट नुसार. म्हणजे इथे जर आय वी येत आहेत, तर ते सब्जेक्ट नुसार चेंज होणार. इथे जर सेकंड पर्सन येतो, सेकंड पर्सन कोण असतो? यू असतो. तो चेंज होत असतो आपला ऑब्जेक्ट नुसार. आणि जर थर्ड पर्सन आला, तर ओके, तर कुठल्याही प्रकारचा चेंज तिथे होत नाही. ओके, पहिला सांगितला होता मी रूल, विसरायचा नाही. सेड असेल, सेड टू असेल, वाक्यात बदल होतो टेन्समध्ये. ओके, आय असेल, वी असेल, तर सब्जेक्ट नुसार बदलतात. सेकंड पर्सन असेल, तर ऑब्जेक्ट नुसार बदलतात. थर्ड पर्सन असेल, तर चेंज होत नाही. इथपर्यंत लक्षात आहे सगळ्यांच्या? तो सेंटेन्सला आपण सुरुवात करूया. अजून तिसरा नियम, टेन्सेस कसे बदलतात? प्रेझेंटचा होतो पास्ट, पास्टचा होतो पास्ट परफेक्ट, पास्ट परफेक्टचा होतो नो चेंज. तो तिघ रूल्स व्यवस्थित लक्षात ठेवा, क्वेश्चन सगळे समजतील. ही सेड आय वॉच मूवी. ही दिलेला आहे. कोण आहे? हा सब्जेक्ट आहे. ज्या विद्यार्थ्याचं इंग्लिश एकदम वीक आहे, त्याला पण समजेल. फक्त फोकस ठेवा लेक्चरवर मित्रांनो. आउट ऑफ मार्क्स तुम्ही इंग्लिशमध्ये घेऊ शकताय. फक्त तुम्हाला कंटिन्युइटी तुमच्या अभ्यासामध्ये पाहिजे आहे. फक्त तुम्हाला रेग्युलॅरिटी तुमच्या अभ्यासामध्ये पाहिजे आहे. प्रॅक्टिस कंटिन्यू पाहिजे आहे. बरोबर ना? लेक्चर बघताना सगळं समजतं मॅडम. लेक्चर संपलं, प्रश्न आता त्याला की कळत नाही. असं का होतं? कारण आपण त्या लेक्चरची रिव्हिजन नाही करत. आपण त्या गोष्टींचा हात म्हणजे एकदा शिकलं की सोडून देतो. परत ते बघतच नाही. तर जरी मी तुम्हाला ट्रिक्स सांगत असली, जरी सोप्या पद्धतीने सांगत असली, शिकवताना लक्षात येत असेल, तरी सुद्धा तुम्हाला त्याच्यावर रिव्हिजन करणं फार गरजेचं ठरतं. आणि जर रिव्हिजन नाही केली, तर परत काय होऊन जातं? जैसे थे होऊन जातं. म्हणून कुठलाही टॉपिक कितीही छान समजला, कितीही इझी असेल, तरी सुद्धा त्याची रिव्हिजन इम्पॉर्टंट असते आपल्यासाठी. बघा, ही सेड, सेड काय आहे? वर्ब आहे. ओके, आय वॉच मूवी हे रिपोर्टेड स्पीच झालं. वॉच म्हटलेलं आहे म्हणजे काय दिलेलं आहे? हा सिंपल प्रेझेंट टेन्स दिलाय. इथे सेड आहे म्हणजे वाक्याचा टेन्स ऑफकोर्स बदलणार आहे. वॉच असेल, सिंपल प्रेझेंटचा काय होतो? सिंपल पास्ट होतो. मग सेंटेन्स कसं करायचं? हिचा ही लिहिला, सेडचा सेड लिहिला. जेव्हा वाक्य असर्टिव्ह सेंटेन्स दिलेलं असतं, तर कंजंक्शन म्हणून आपण दॅट वापरतो. कॉमा डबल इन्व्हर्टेड कॉमाच्या जागेवर दॅट आला. आय चेंज होणार. कोणानुसार? सब्जेक्ट नुसार. म्हणून इथे काय आला? ही. प्रेझेंटचं वाक्य कशात लिहायचं? पास्टमध्ये. मूवी ॲज इट इज. आई बात सबको समझ में? समजलाय? पुढे बघा. ही सेड आय एन्जॉयड टेनिस मॅच. ही कोण आहे? सब्जेक्ट. ओके. सेड कोण आहे? रिपोर्टिंग वर्ब आहे. ओके. कॉमा डबल इन्व्हर्टेड कॉमा. एन्जॉयड. कुठला टेन्स दिलाय? V2. ओके. सेड रिपोर्टिंग वर्ब आहे म्हणजे टेन्स बदलणार आहे. V2 कशात कन्व्हर्ट होतो? प्रेझेंट पास्ट मध्ये होतो. पास्ट असेल तर पास्ट परफेक्ट होतो. पास्ट आहे म्हणजे काय होणार आहे? पास्ट परफेक्ट होणार. हे इथे लगेच लक्षात घ्यायचं. जरी मी तुम्हाला खाली उत्तर दिलं तरी तुम्ही पेपरमध्ये ओके प्रश्न सोडवताना विचार कशा पद्धतीने करायचा असतो ते लक्षात घ्यायचंय. ठीक आहे? मग ही सेड लिहिला,
कॉमा डबल इन्व्हर्टेड कॉमा आहे, आपण इथे काय घेतला, दॅट घेतला. परत आय आहे कोणानुसार बदलणारे, ही नुसार, सो इथे ही घेतली. एन्जॉईड आहे मित्रांनो, तर त्याचा काय करणार आपण, हॅड एन्जॉईड. पास्टचा काय केला, पास्ट परफेक्ट टेनिस मॅच ॲज इट इज आपण इथे केलेलं आहे. ही सेड आय हॅड लिव्ड इन दिल्ली. सॉरी, शी सेड आहे, शी कोण आहे, सब्जेक्ट आहे. सेड कोण झाला, रिपोर्टिंग वर्ब झाला. ओके, आय हॅड लिव्ड, चार्जिंग. ओके, आय हॅड लिव्ड इन दिल्ली, हॅड लिव्ड आहे. कुठला टेन्स आहे, पास्ट परफेक्ट आहे. कुठला टेन्स आहे, पास्ट परफेक्ट आहे. मग पास्ट परफेक्ट जर असेल तर वाक्याचा टेन्स बदलतो का, नाही बदलत. म्हणजेच शी सेड ॲज इट इज लिहिलं, कॉमा डबल इन्व्हर्टेड कॉमा काढला, दॅट ॲज इट इज लिहिला. आय चेंज होणार कोणानुसार, शी नुसार. शी ॲज इट इज लिहिला. ओके, आय चेंज केला, शी नुसार, शी ॲज इट इज लिहिला. हॅड लिव्डचा ॲड लिव्ड इन दिल्ली. मला सांगा, आहे की नाही सोपं नरेशन चॅप्टर? जस्ट अ सेकंड. ओके, वाटतंय का सोपं नरेशन चॅप्टर? मित्रांनो, फक्त रूल्स काय लक्षात ठेवायचे, मी परत परत रिवाइज करून देते. लेक्चर संपल्यावर हे रूल्स तुमचे पाठ झाले पाहिजे. सेड असेल तर वाक्याचा टेन्स बदलतो. कसा बदलतो, प्रेझेंटचा पास्ट होतो, पास्टचा पास्ट परफेक्ट होतो. पास्ट परफेक्ट असेल तर नो चेंज. क्लिअर? बरं, दुसरं सांगितलं, सब्जेक्ट आय वी असेल कोणानुसार बदलेल, सब्जेक्ट नुसार. सेकंड पर्सन असेल कोणानुसार बदलेल, ऑब्जेक्ट नुसार. थर्ड पर्सन असेल कोणानुसार बदलेल, नो चेंज. आलं लक्षात सगळ्यांना इथपर्यंत? ओके, आता पुढे बरेचसे सेंटेन्सेस तुमचे घेतलेले आहेत. ओके, आणि मग काही क्वेश्चन्स तुम्हाला पण सॉल्व्ह करायचे. क्लिअर होत आहे का सगळ्यांना? मला चॅट बॉक्स मध्ये कमेंट करायचे नक्की. नर्स सेड टू म्हटलंय, सेड टूचा आपण काय करत असतो, टोल्ड करत असतो. सो इथे टोल्ड आला. मीचा काय घेणार, मी. द डॉक्टर, सॉरी, कॉमा डबल इन्व्हर्टेड कॉमा काढला, दॅट लिहिला. द डॉक्टर नाऊन आहे ते लिहिलं. इथे इज वर्ब राहिलाय बघा. ओके, इज कॉलिंग कुठला टेन्स होता, प्रेझेंट कंटिन्युअस होता. प्रेझेंट कंटिन्युअसचा काय केला, ऑफकोर्स प्रेझेंटचा काय करतो, पास्ट. कंटिन्युअसचा कंटिन्युअस पास्ट. यू कोणानुसार चेंज होणार आहे, ऑब्जेक्ट नुसार. मग ऑब्जेक्ट कोण होता, मी. खाली काय घेतला आपण, मी. शी सेड आय हॅड बीन कुकिंग फूड. सेड आहे, कुठला टेन्स आहे, हॅड म्हणजे पास्ट असतो. टेन्स भरपूर वेळा शिकवलंय. बीन म्हणजे कुठला असतो, परफेक्ट असतो. आयएनजी म्हणजे कंटिन्युअस असतो. स्ट्रक्चर पाठ करायचे नाही, लक्षात ठेवायचं. हॅड म्हणजे कोण, पास्ट. बीन म्हणजे कोण, परफेक्ट. व प्लस आयएनजी म्हणजे कंटिन्युअस. मग शी सेड लिहिला, कॉमा डबल इन्व्हर्टेड कॉमा काढला, काय लिहिणार, दॅट लिहिणार. काय लिहिणार, दॅट लिहिणार. सो दॅट लिहिला. आय चेंज झाला कोणानुसार, शी नुसार. इथे काय आला, शी. हॅड बीन कुकिंग ॲज इट इज लिहिला, फूडचा फूड ॲज इट इज येणार. ठीक आहे, सेंटेन्स झालं, शी सेड दॅट. ओके, शी सेड दॅट शी हॅड बीन कुकिंग फूड. राज सेड आय हॅव रिटन अन अमेझिंग सॉन्ग. सेड आलेला आहे. ओके, कुठला टेन्स आहे, हॅव म्हणजे कुठला असतो मित्रांनो, हॅव हॅज असेल तर असतो प्रेझेंट. रिटन म्हणजे V3, V3 म्हणजे कुठला, परफेक्ट. बरं, वाक्यात कोण आलेला आहे, सेड, म्हणजे वाक्याचा टेन्स बदलणार. प्रेझेंट परफेक्टचा काय करणार, पास्ट परफेक्ट करणार. बरोबर. मग पास्ट परफेक्टचं स्ट्रक्चर काय असतं, हॅड प्लस V3. मग बघा, शी सेड, राज सेड ॲज इट इज लिहिला, कॉमा डबल इन्व्हर्टेड कॉमा काढला, दॅट लिहिला. आय बदलेल कोणानुसार, राजनुसार. मग इथे काय घेतला, ही. हॅव रिटन प्रेझेंट परफेक्ट होता, त्याचा काय केला, हॅड रिटन. अँड अमेझिंग सॉन्ग आहे तो ॲज इट इज लिहायचा. अमेझिंग वरनं बऱ्याच जणांना वाटलं असेल प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस आहे का, नाही. सॉन्ग काय आहे तुमचं, नाऊन आहे. कसं आहे सॉन्ग, अमेझिंग आहे. अमेझिंग जो आहे ना, तो इथे ऍडजेक्टिव्हचं काम करतोय, लक्षात घ्या. त्याच्यावरून टेन्स शोधू नका. हा अँड नाऊन साठी आलेला आहे. जेव्हाही वाक्यामध्ये व्हर्ब प्लस आयएनजी येतोय, ओके, नाऊनच्या आधी येतोय, तो नाऊनला क्वालिफाय करतोय, तो ऍडजेक्टिव्हचं काम करतो, आणि त्याला काय म्हणतो आपण,
त्याला म्हणतो प्रेझेंट पार्टिसिपल. काय म्हणतो? प्रेझेंट पार्टिसिपल. ओके, व्हर्ब मध्ये आपण शिकतो प्रेझेंट पार्टिसिपल. व्हर्ब प्लस आयएनजी जेव्हा नाउनचं काम करतो, बघा काय सांगते, व्हर्ब प्लस आयएनजी जेव्हा वाक्यात कसलं काम करतो? नाउनचं काम करतो, तर त्याला काय म्हणतो आपण? जिरंड. त्याला काय म्हणतो आपण? जिरंड. दोघांमध्ये डिफरन्स आहे. आलं लक्षात? येस. हा, आता हे काही क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहे. युअर टाइम स्टार्ट नाव. याची उत्तरं तुम्ही चॅट बॉक्स मध्ये कमेंट करू शकताय पटापट. ही सेड आय हॅव प्लेड क्रिकेट. ही सेड आय प्लेड टेनिस. ही सेड आय हॅड बीन प्लेइंग टेनिस. और ही सेड आय हॅड प्लेड टेनिस. चला कमेंट करा सगळ्यांनी. काय झालं आरव? आरव काय झालं? चल जायचंय माझं लेक्चर आता. पॅन्ट घाल पटकन. झालं आता 5 मिनिटं राहिले. घाल पटकन. तिथे आहे बघ तुझ्या पॅन्ट. टोपल्यात पण आहे. टोपल्यात आहे तुझ्या पॅन्ट. बोल नको माझा मी आवाज चालू. ओके, लक्षात घ्या बघा काय करणार, ही सेड तुम्ही लिहिणार. ओके, कंजंक्शन काय वापरणार इथे? दॅट. काय वापरला कंजंक्शन? दॅट. आय चेंज होणार कोणानुसार? ही नुसार. हॅव प्लेड आहे प्रेझेंट परफेक्ट आहे, कुठला होणार त्याचा? पास्ट परफेक्ट. म्हणजेच काय होणार? ही हॅड प्लेड टेनिस. काय होणार? ही हॅड प्लेड टेनिस होणार. बरोबर? येस. त्यानंतर ही सेड आय प्ले टेनिस. काय होणार? ही सेड दॅट आय बदलेल कोणानुसार? ही नुसार. ही प्लेड टेनिस. एवढे छोटे एक्झाम्पल एक्झाम मध्ये येत नाही, पण प्रॅक्टिस सुरुवातीला बेसिक पासून करा. ओके, बाकी पीवायक्यू क्वेश्चन जे आहे डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचचे ते आपण बघतोच. पुढे ही सेड आय हॅड बीन प्लेइंग टेनिस. सो ही सेड येणार इथे. कंजंक्शन काय वापरणार? दॅट वापरणार. आय आहे चेंज होणार ही नुसार. कुठला टेन्स आहे? पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. वाक्याचा टेन्स बदलेल का? नाही. काय येणार? हॅड बीन प्लेइंग टेनिस. काय येणार? हॅड बीन प्लेइंग टेनिस येणार. आलं लक्षात? येस. पुढे ही सेड आय हॅड प्लेड टेनिस. कुठला टेन्स आहे? पास्ट परफेक्ट. काय होणार? ही सेड ही हॅड प्लेड टेनिस. काय होणार? ही सेड दॅट ही हॅड प्लेड टेनिस असं होणार आहे. चलो, व्हेरी गुड. मग पुढचा रूल असा आहे की जेव्हा रिपोर्टिंग वर्ब सेड किंवा सेड टू दिलेला असेल, मात्र अवतरण चिन्हातील वाक्य काय असेल? त्रिकाल बाधित सत्य असेल. म्हणजे युनिव्हर्सल ट्रूथ असेल, म्हणी इडियम असेल, सायंटिफिकल ट्रूथ असेल, हिस्टॉरिकल ट्रूथ असेल, तर त्याचा टेन्स कधीही आपण बदलत नाही. मग बघा काय म्हटलंय, टीचर सेड द अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड द सन. आता द अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड द सन हे जे सेंटेन्स आहे हे काय आहे आपलं? हे सायंटिफिकल ट्रूथ आहे. पृथ्वी जी आहे हीच सूर्याभोवती फिरते. मग आपण टीचर सेड लिहिणार, कॉमा डबल इन्व्हर्टेड कॉमा लिहिणार दॅट. द अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड द सन आहे, तो ते वाक्य आपण ऍज इट इज लिहिलं. याचा टेन्स आपण बदललाय का? नाही बदललाय. मग पुढे लक्षात घ्या, शी सेड 2 and 2 makes 4. ऍज इट इज लिहिलं शी सेड, कॉमा डबल इन्व्हर्टेड कॉमा काढला. 2 and 2 makes 4 इज द मॅथमॅटिकल ट्रूथ. तर त्याचा मेकचा मेड केलाय का? नाही, तिथे मेक्सच आपण राहू दिलाय. मग दे सेड ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. या वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच काय होणार? चॅट बॉक्स मध्ये मला कमेंट करून सांगा. तोपर्यंत मी दुसरं सांगते बघा.
दुसरा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायला देते. इन एन्शियंट पीपल सेड, ह्या प्रश्नाचं उत्तर सांगायचंय. ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. इन एन्शियंट पीपल सेड द sun moves around the earth. The sun moves around the earth. चलो, तो 2 क्वेश्चन्स आहेत. आता काय करणार? दे सेड आहे, ऍज इट इज काय लिहिणार? दे सेड लिहिणार. कॉमा डबल इन्व्हर्टेड कॉमा काढणार, काय लिहिणार तुम्ही इथे? दॅट लिहिणार. ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी ही एक इडियम आहे. काय आहे? इडियम आहे. सो त्याचं चेंज होणार आहे का मित्रांनो? नाही होणार. तो तुम्हाला ऍज इट इज लिहावी लागेल. ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. काय लिहावं लागेल? ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. आलं लक्षात? ओके. ह्या सेंटेन्सचं काय होणार? बघा, इन एन्शियंट पीपल सेड, तो तुम्ही विचार करताय त्याप्रमाणे मी लिहिते. इन एन्शियंट काय लिहिणार इथे? पीपल सेड म्हणजे पौराणिक काळामध्ये लोक असं म्हणायचे. कॉमा डबल इन्व्हर्टेड कॉमा काढायचा आहे. असर्टिव्ह सेंटेन्स आहे. काय लिहावं लागेल? दॅट लिहावं लागेल. बरोबर? द सन मूव्स अराउंड दी अर्थ. लिहू वाक्य. द सन मूव्स अराउंड दी अर्थ. लिहिणार का? नाही लिहिणार. कारण लोक पूर्वीच्या वेळी असं विचार करायचे की ही अर्थ आहे आणि तिच्या भोवती हा सूर्य फिरतो. पण हे ट्रूथ आहे का? सायंटिफिकल ट्रूथ नाहीये. जर हे सायंटिफिकल ट्रूथ नसेल तर वाक्याचा टेन्स काय होणार? बदलणार. मग आपण इथे लिहिणार द सन moved around the earth. काय लिहिणार? द सन मूव्ड अराउंड दी अर्थ. जर हे सायंटिफिकल ट्रूथ नाहीये सो आपण त्याचा काय करणार? टेन्स बदलणार. चलो, नेक्स्ट रूल बघा. जर रिपोर्टिंग वर्ब मध्ये से आणि सेज असेल तर वाक्याच्या टेन्स मध्ये बदल होत नाही. शी सेज आय राईट असं लिहिलंय. सो शी सेज आपण लिहिणार. कॉमा डबल इन्व्हर्टेड कॉमा काढणार, लिहिणार दॅट. आय कोणानुसार बदलणार आहे आपल्याला? इथे शी नुसार. सो इथे आपण शी घेतला. पण वाक्याचा टेन्स बदलायचा नाहीये मित्रांनो. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आय सोबत V1 येतो, पण शी सोबत कोण वापरला जात असतो? V5. तो शी सोबत काय लिहिलाय आपण? राईट्स V5 लिहिलाय. काय लिहिलाय? राईट्स V5 लिहिलाय. आले लक्षात? येस. पुढे बघा, राज सेज आय वॉज प्लेइंग क्रिकेट. सेज आहे, वॉज प्लेइंग आहे. कुठला टेन्स आहे? पास्ट कंटिन्युअस आहे. वाक्याचा टेन्स बदलेल का? नाही. राज सेज लिहिलं, कॉमा डबल इन्व्हर्टेड कॉमा लिहिला, दॅट लिहिलं. आय बदलणार राजनुसार. तर इथे आपण ही घेतला. वॉज प्लेइंग आहे त्याचा आपण ऍज इट इज लिहिला क्रिकेट. तर जेव्हाही रिपोर्टिंग वर्ब म्हणून से किंवा सेज येत आहेत, वाक्याचा टेन्स आपला बदलत नाही. ओके. स्टुडंट्स से वी हॅव इटन फूड. याचं काय करणार? स्टुडंट्स से. ओके. रिपोर्टिंग वर्ब काय लिहिणार तुम्ही? दॅट. वी बदलेल स्टुडंट्स नुसार. सो स्टुडंट्स नुसार काय होणार इथे? दे. वाक्याचा टेन्स कुठला आहे? हॅव इटन. चेंज होणार आहे का? नाही. तो लिहिणार स्टुडंट्स से दॅट दे हॅव इटन फूड. काय लिहिणार? दे हॅव इटन फूड. आलं लक्षात? तर या पद्धतीने आपल्याला करायचं आहे. पुढे जरी वाक्यामध्ये शाल से येत असेल किंवा विल से येत असेल तरी सुद्धा वाक्याचा टेन्स बदलत नाही डायरेक्टचं इनडायरेक्ट स्विच करत असताना. आय शाल से आय वॉच मूव्ही म्हटलंय. तो आय शाल से लिहिलं, कॉमा डबल इन्व्हर्टेड कॉमा काढणार. आय
इथे पण आयच आहे म्हणून आय वॉच मूव्ही ॲज इट इज येणार. तिथेही कुठल्या पार्टमध्ये बदल होणार नाही. शी विल से आय एम प्लेइंग नाव. सो शी विल सेचा शी विल से लिहिला, कॉमा डबल इन्व्हर्टेड कॉमा काढला, आय नुसार चेंज होणार, दॅट लिहिला, आय शी नुसार चेंज लिहिला, इथे शी आहे. आय साठी एम होता, पण शी साठी प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये इट्स प्लेइंग घ्यावा लागतो, बरोबर. नाऊ आहे, नाऊचा काय करणार आपण, देन करणार. तो या पद्धतीने शालसे आणि विलसेचं लक्षात ठेवायचंय. मग रिपोर्टेड स्पीच मध्ये हा पहिला पार्ट आपला इथे संपतोय. याच्यात आपण काय शिकलो, सेड असेल तर वाक्याच्या टेन्स मध्ये बदल होतो. विल शाल असेल, विल शाल से असेल तर वाक्याच्या टेन्स मध्ये बदल होत नाही. सेज किंवा से असेल तरी वाक्याच्या टेन्स मध्ये बदल होत नाही. दुसरं काय शिकलो आपण पहिल्या पार्ट मध्ये, जर वाक्य हे तुम्हाला प्रेझेंटचं दिलेलं असेल तर तुम्ही त्याला कशात लिहिता, पास्ट मध्ये लिहितात. कशामध्ये लिहितात, पास्ट मध्ये लिहितात. आणि पास्टचं असेल तर कशात लिहितात तुम्ही त्याला, पास्ट परफेक्ट मध्ये लिहितात. आणि जर डायरेक्ट स्पीचचं वाक्य पास्ट परफेक्टच दिलेलं असेल तर त्याच्यामध्ये वाक्याच्या टेन्स मध्ये बदल होत नाही. तो आपण तिथे काय घेतो, नो चेंज. आलं लक्षात काय घेणार आहोत, नो चेंज आपण तिथे घेणार आहोत. आलं लक्षात, येस. सो दिस इज अ फर्स्ट पार्ट. तो आपण इथे थांबूया.